आणि आता बातमी आंतरराष्ट्रीय। एका क्षुल्लक कारणावरून दोन देश रणांगणात उतरलेत। या युद्धाची ठिणगी जगानं लाईव्ह पाहिली। असं नेमकं काय घडलं या युद्धामध्ये? शेकडो लोक मारले गेलेले। पहा या विनाशक युद्धाचं क्षुल्लक कारण। टीव्हीवर बातम्या सांगताना ही अँकर जीव वाचवून पळताना दिसते, कारण तिच्या मागे भीषण स्फोट झाला। दिनांक 16 जुलै 2025, वेळ रात्री 8 वाजता, ठिकाण दमास्कस मधील सरकारी टीव्ही जवळ। लाईव्ह बातम्या सुरू होतात आणि काही सेकंदातच संपूर्ण स्टुडिओ हादरतो। अँकर दिमा अबोधान जीवाच्या आकांतानं ओरडत बातम्या सोडून पळून गेली। सध्या ती धक्क्यात असून या भीतीमुळे श्वास घेणंही कठीण झाल्याचं ती सांगते। आता इतक्या विनाशक स्फोटामागचं कारण ऐकून तुम्ही हैराण व्हाल। आणि या देशांचा पोरकटपणा 300 लोकांच्या मृत्यूचं कारण ठरला हे ऐकून तुमच्या संतापात भर पडेल। एका भाजीवाल्याच्या क्षुल्लक भांडणामुळे घडलं इस्रायल सिरियामध्ये युद्ध। होय, तुम्ही जे ऐकलंय ते अगदी खरंय। भाजीवाल्याच्या भांडणामुळे इस्रायल सिरियात युद्ध। साध्या भाजीवाल्याच्या भांडणामुळे इस्रायल आणि सिरियात युद्ध भडकलं आणि या युद्धात 300 लोकांचा नाहक बळी गेला। शेकडो कुटुंब रस्त्यावर आणणाऱ्या या युद्धाला भाजीवाल्यामुळे कशी ठिणगी पडली आणि हे युद्ध कसं भडकलं पाहूया। सुवेदात भाजीवाल्याला चोरांची लुटमार करत मारहाण। लुटमारीनंतर ड्रूज आणि बडोईन समुदाय आमने सामने। हिंसाचार रोखण्यासाठी सिरियन सैन्य रस्त्यावर। इस्रायलचा सुवेदामध्ये सिरियन सैन्यावर हल्ला। ड्रूज समुदायाच्या संरक्षणासाठी हल्ल्याचा इस्रायलचा दावा। सुवेदा हे शहर इस्रायलच्या अगदी जवळ। तिथं अल्पसंख्याक ड्रूज समुदायाची अवघी 7 लाख इतकी लोकसंख्या आहे। तेव्हा ड्रूज सिरियामध्ये सुरक्षित राहतील अशी भूमिका घेत इस्रायल क्षुल्लक कारणावरून सिरियाच्या गृहयुद्धात नाक खुपसलाय। ड्रूज नागरिकांचं सुरक्षा कवच बनून आपली बॉर्डर सुरक्षित ठेवण्यासाठी झालेल्या या युद्धामध्ये मात्र 300 नागरिकांचा हकनाक बळी गेलाय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।